पद आणि राजकारणाची हाव माणसाला किती अमानुष बनवू शकते याची अंगावर काटा आणणारी एक घटना नांदेडमध्ये समोर आली आहे। गावचा सरपंच होण्याच्या महत्त्वाकांक्षी पायी एका बापानं कसा आपल्या पोटच्या पोरीचा काटा काढलाय हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल। पाहूया हा विशेष रिपोर्ट। नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातलं केरूर गाव इथे राहणारा हा 32 वर्षीय पांडुरंग कोंडामले व्यवसायानं केस कर्तनालय चालवणारा आणि 3 मुलांचा बाप। त्याला 2 जुळ्या मुली आणि 1 मुलगा असा त्याचा संसार सुरू होता। पण या संसारावर त्याच्या राजकीय महत्त्वाकांक्षेची काळी छाया पडली। केरूर गावचं सरपंच पद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झालं आणि पांडुरंगच्या मनात सरपंच होण्याचं स्वप्न उभं राहिलं। मात्र या स्वप्नाच्या आड आली त्याची स्वतःचीच मुलं। निवडणूक लढण्यासाठी 3 अपत्य असणं अडथळा ठरणार असल्याचं त्याला सांगण्यात आलं आणि इथून सुरू झाला एका निर्दयी कटाचा प्रवास। सुरुवातीला एका मुलीला दत्तक देण्याचाही त्याने प्रयत्न केला। जन्म प्रमाणपत्रावर नाव बदलण्याचाही त्याने प्रयत्न केला, पण ते शक्य झालं नाही आणि मग बापानं घेतला एक थरकाप उडवणारा निर्णय। विद्यमान सरपंच गणेश शिंदे याच्या मदतीनं स्वतःच्याच मुलीची हत्या करून ती बेपत्ता झाल्याचा बनाव कट रचण्यात आला। 29 जानेवारीला पांडुरंगने 6 वर्षाच्या प्राचीला नांदेडला घेऊन जातो असं सांगितलं आणि तिला दुचाकीवर बसवून घराबाहेर नेलं, पण त्या प्रवासातून प्राची कधीच घरी परत आली नाही। तेलंगणा राज्यातल्या येडपल्ली परिसरातील तलावात या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला। या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला। निजामाबाद पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपास जसजसा पुढे गेला तसतसं सत्य समोर येऊ लागलं। या प्रकरणात आरोपी वडिलांसह विद्यमान सरपंचालाही तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे। 29/1/26 का हमारे पास एक क्राइम हुआ था। तो 29/1/2026 को एक 6 साल की अननोन फीमेल डेड बॉडी वो खेत वाले दे के हमारे को इन्फॉर्म किए थे। हम वो डेड बॉडी से वायरल करके पहले वो डेड बॉडी मालूम कर लिए। तो बच्ची का नाम प्राची है, वो केरूर नांदेड़ डिस्ट्रिक्ट का है। तो पहले उसके पोस्टमार्टम करके वो बाद इसको घर वाले के हैंड ओवर कर दिए। तो हम लोग उसके पिताजी को, वो बच्ची जो डिसीज्ड है उसके पिताजी के हम सस्पेक्ट कर रहे थे। उसके ऊपर हम इंक्वायरी करे। इंक्वायरी पर हमारे को ये पता चला कि अपकमिंग जनरल लोकल बॉडी इलेक्शंस में केरूर ग्राम पंचायत से सरपंच कॉन्टेस्ट करने के लिए 3 बेटे हैं तो डिस्क्वालिफाइड बोल के एक बेटे को कैसे तो भी निकाल देना बोल के एक बेटी को उधर से लाके इधर तेलंगाना में मार डाल दिया। तो हम टेक्निकल एविडेंस के साथ उसको अरेस्ट करे। तो उनको सपोर्ट करे थे, उनको जो सजेस्ट करे थे एक प्रेजेंट सरपंच गणेश बोल के, उसको भी अरेस्ट कर दिया। और इसके बाद इन्वेस्टिगेशन करते, इसके पीछे और कोई दूसरा है तो भी उसके ऊपर भी केस रजिस्टर करके जेल को भी जाते। थैंक यू। पोलिसांच्या तपासात पांडुरंग यानं स्वतःच्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली। सरपंच पदाच्या निवडणुकीत 3ऱ्या अपत्याचा अडथळा ठरत असल्याने ही हत्या केल्याचं त्यानं मान्य केलं। 31 जानेवारीला पोलिसांनी आरोपी वडील आणि विद्यमान सरपंच गणेश शिंदे या दोघांनाही अटक केली। पांडुरंग जे काय ना कोंडा म्हणले, हे कुठले रहिवासी हे केरूरचे रहिवासी आहेत। ते मूळ या गावात राहत नाहीत। मुखेड गावाला त्यांचं कटिंगचं दुकान आहे आणि तिथंच राहतात ते 15 वर्षापासून। आणि ते दुसरं काही माहिती नाही, त्याची काय घटना झाली काही नाही, ती काही माहिती नाही। त्यांना राजकारणामध्ये काही इंटरेस्ट वगैरे होता का? असं काय माहिती नाही बघा आपल्याला त्याची। ये जा पण करत नव्हते गावात? नाही। दरम्यान पांडुरंग गावात राहत नसल्यामुळे गावकऱ्यांकडून या प्रकरणाबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही। पण या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। सत्ता मिळवण्यासाठी माणूस इतका निर्दयी होऊ शकतो का? राजकारणासाठी नात्यांची आणि माणुसकीची इतकी सहज हत्या होऊ शकते का? यशपाल भोसले, LS मराठी न्यूज, नांदेड।